श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. ओम सर्वचैतन्यरूपां तामाद्यां विद्यांच धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात्. अर्थात सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या अंतर्यामी असलेले चैतन्य हे खरोखरच जिचं स्वरूप आहेत, अशा त्या आद्या व विद्यादेवीचे आपण ध्यान करूया. यासाठी की तिने आपल्या बुद्धीला चालना द्यावी. शौनक उवाच सूत सूत महाभाग धन्योऽसि पुरुषर्षभः यदधितास्तया सम्यक् पुराण संहिता शुभाः. सुता, तुम्ही भाग्यवान आहात, धन्य आहात. आपण संपूर्ण दिव्य पुराणांचा सखोल अभ्यास केला आहे. हे निष्पापा, 18 पुराणानि कृष्णेन मुनिना नघ कथितानि सुदिव्यानि पठितानि त्वया नघ. ही 18 पुराणं व्यासांनी सांगितली, ती आपण उत्तम प्रकारे पठन केलीत. गूढ रहस्यांनी भरलेली अशी ती 5 लक्षणांनी सुशोभित पुराणं सत्यवतीचे पुत्र व्यास यांच्याजवळून आपण आत्मसात केलीत. 18 पुराणानि, 18 पुराण, 18 पुराण, पंचलक्षणयुक्तानि सरहस्यानि मानद त्वया ज्ञातानि सर्वाणि व्यासात् सत्यवती सुतात. अस्माकं पुण्ययोगेन प्राप्तस्त्वं क्षेत्रमुत्तमं दिव्यं विश्वसनं पुण्यं कलिदोषविवर्जितम्. आपण तर भाग्यवान आहातच. आपण या सगळ्या विद्येंना आत्मसात करून घेतलं. केवळ आमचंही भाग्य थोर, म्हणूनच आपण या पुण्यक्षेत्रात येणं केलं. हे क्षेत्र ऋषीमुनींना संतोषदायक आणि कलियुगाच्या दोषांपासून मुक्त आहे. मंडळी, आपल्याला माहिती असेलच, आपण अनेक कथाकारांच्या, कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं असेलच, नैमिषारण्य हे कलिदोषापासून मुक्त आहे, जिथे वास केल्यानंतर खरंच भगवत कृपेची अनुभूती प्राप्त होती. आज अनेक यात्रा कंपन्या त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने, श्रीमद देवी भागवत कथेच्या निमित्ताने, अनेक पुराणांच्या श्रवणाच्या निमित्ताने अनेक श्रोत्यांना घेऊन जातात. खरंच कधीतरी पुण्यपावन या क्षेत्रावरती आपणही जावं, आपणही या क्षेत्रावरती भगवत चिंतन करावं. कारण कलींच्या दोषापासून हे क्षेत्र मुक्त आहे. साहजिकच आहे. कारण कसं होतं, बऱ्याच वेळा असं आहे की आपल्याकडून असं शुद्ध नाम घेणं, शुद्ध भगवत चिंतन करणं खरंच शक्य होत नाही. आपण करतो, नाही असं नाही, पण कुठे ना कुठे त्याच्यात न्यून राहतं. हे न्यून पूर्ण व्हावं यासाठी भगवंतानी आपल्याकडनं अशा प्रकारचं चिंतन खरंच करून घेतलं पाहिजे. स्वतः शौनकादिक मुनी म्हणतायत, आमच्या सर्व मुनींचा असा हा एक संघ आहे. आम्हाला या समय पवित्र अशी पुराण संहिता ऐकायची इच्छा उत्पन्न झाली आहे. आम्हाला कृपा करून ती पुराण संहिता सांगा. हे सर्वज्ञा, आपण दीर्घायुष्यी व्हा, निरामय व्हा. आता आम्हाला ब्रह्मसंमत पुराण सुरुवातीला ऐकवा. कान आदी इंद्रिय लाभूनही माणूस विषयस्वाद घेण्याच्या बाबतीत जेवढा उत्सुक असतो, तेवढा विधीने त्याला भुरळ पाडल्यामुळे
पुराणे ऐकण्याच्या बाबतीत मात्र तो तेवढा सतर्क नसतो. कृपया आपण ज्याप्रमाणे 6 प्रकारच्या रसांनी जिभेसहित सर्व इंद्रियांची तृप्ती होते, तशीच बुद्धिमान सत्पुरुषांनी कानांना आल्हाद देणारी वचनं सांगितली आहे. कान नसलेले सर्पसुद्धा शब्द ऐकून मोहित होतात, पण जे कान असूनही पुराण ऐकत नाही त्यांना कानच नाही असं म्हणावं नाही का? आपण आमच्या कानांची तृप्ती करा. यासाठीच हे सुता आम्ही सर्व विप्रवर्ग कथेचे श्रवण करावे या हेतूने इथे एकत्र जमलोय. हे पवित्र नैमिषारण्य कलीच्या भीतीपासून मुक्त आहे. काहीतरी करून काळ तर कंठलाच पाहिजे, काळ तर घालवलाच पाहिजे. मूर्खांचा सर्व काळ व्यसनांमध्ये जातो. साहजिकच आहे, खरंच आहे मंडळी, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. असं म्हणलंय ना, नरदेह व्यर्थ जाणार काळ खाणार, अरे जीवा सांग तू मला आपुले स्वहित कधी करणार. म्हणून तर असं म्हणलंय ना, घटका गेली पळे गेली तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना, राम कार्य म्हणाना, राम कार्य म्हणाना. घटका गेली पळे गेली तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. व्यसनांमध्ये वेळ चाललाय तर शहाण्यांचा शास्त्राभ्यासामध्ये वेळ गेलाच पाहिजे. आमची इच्छा आहे शास्त्राभ्यास करावा, आणि शास्त्रसुद्धा अशी चमत्कारिक परस्पर विरोधी मतांनी भरली आहे की त्याच्यातही वादविवाद आहेत. पुराणे पण सात्विक वगैरे प्रकारांनी 3 तऱ्हेनी भरलेली आहेत. त्यात वेदांत शास्त्र हे शास्त्र सत्वगुणानी, मीमांसाशास्त्र रजोगुणानी, न्यायशास्त्र हे तमोगुणानी भरलंय. शिवाय या निरनिराळ्या शास्त्रांच्या वितंडवादामुळे गर्वही निर्माण होतो. वेगवेगळ्या तऱ्हेची उलटी सुलटी विधानं वाचायला मिळतात. म्हणून आपण 5 लक्षणांनी युक्त असं पुराण सांगा. त्यातलं हे 5वं श्रीमद्देवी भागवत वेदमान्य आहे आणि आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सर्व लक्षणांनी युक्त आहे. तसंच मुमुक्षूंना मुक्ती देणारं, धार्मिकांना धर्म शिक्षण देणारं आहे. तत्र भागवतं पुण्यं पंचमं वेदसंहितं, कथितं यत्त्वया पूर्वं सर्वलक्षणसंयुतं, उद्देशमात्रेण तदा कीर्तितं परमाद्भुतं, मुक्तिप्रदं मुमुक्षूणां कामदं धर्मदं तथा. मुक्ती देणारं हे पुराण आपण आम्हाला विस्तारेण तदाख्याही पुराणोत्तममादरात्, श्रोतु कामा द्विजाः सर्वे दिव्यं भागवतं शुभम. प्रभो, आपण हे मुमुक्षूंना मुक्ती देणारं, धार्मिकांना धर्मशिक्षण देणारं श्रीमद्देवी भागवत महापुराण ऐकायची आम्हा सर्वांनाच उत्कंठता लागून राहिली आहे. म्हणून आपण श्रेष्ठ असे पुराण आम्हाला सविस्तरपणे सांगा. तुमच्या श्रेष्ठ गुरुभक्तीमुळे व्यासांनी तुम्हाला संपूर्णपणे शिकवलं आहे आणि हे धर्मज्ञ आपण सुद्धा ते समजून घेतलं आहे. कशाचा परिणाम आहे मंडळी? इथे आवर्जून शौनकांनी म्हटलंय की आपण जी गुरुभक्ती केली ह्यासाठी तर मंडळी गुरूंना म्हणून गुरुसी भजावे. जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी तर सांगितलंच आहे ना आपल्याला की काय करायचं. आधी म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आनावे, गुरुचे रूप ध्यानासी आनावे, म्हणून गुरुसी भजावे. गुरुपाशी देव आहे, गुरुपाशी देव आहे,
वारंवार सांगू काय, म्हणून गुरुसी भजावे. तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनी वनी, म्हणून गुरुसी भजावे. गुरूंचं भजन, गुरूंचं पूजन, गुरूंना शरण जाणं एवढ्यासाठी आहे की सगळं ज्ञान गुरूंकडेच आहे. मंथन करुणी शास्त्रांचं मंथन करून त्यांनी बोधामृत नवनीत भरविले आम्हा धर्मांचे. आपल्याला धर्माचं ज्ञान देणारे गुरु आपण ते समजावून घेतलंय. हे सर्वज्ञ, आम्ही तुमच्याकडून इतर अनेक पुराणं ऐकली आहेत, पण ज्याप्रमाणे कितीही अमृत पिलं तर देवांना समाधान होत नाही, तसंच आमची सुद्धा अवस्था झाली आहे. आता आम्हाला सुद्धा आपण सांगत राहावं असं वाटतंय. धिक्सुधाम पिबताम सूत मुक्तिर्नैव कदाचन, पिबन भागवतं सद्यो नरो मुच्येत संकटात. प्रभो, मुक्ती देण्याची पात्रता नसल्यामुळे अमृताचाही धिक्कार असो. का? कारण अमृत अमर करतं, पण मुक्ती थोडी देतं ना. त्यामुळे अहो, काय त्या अमृताचं कौतुक करायचं, काय त्या अमृताला श्रेष्ठ मानायचं, त्याचाही धिक्कार. पण देवी भागवत रूपी अमृतामुळे मात्र मनुष्य संकटातून मुक्त होतो. हे सुता, सुधापान निमित्तं यत् कृता यज्ञ सहस्त्रशः, न शान्तिमधिगच्छामः सूत सर्वात्मना वयं. मखानां हि फलं स्वर्गं, स्वर्गात् प्रच्यवनं पुनः, एवं संसारचक्रेऽस्मिन् भ्रमणञ्च निरन्तरम्. सुता, आम्ही सर्वांनी हजारो यज्ञ केले तरीही आम्हाला शाश्वत शांतीचा लाभ झालेला नाही. कारण यज्ञामुळे स्वर्ग मिळतो, नंतर पुन्हा जन्माला यावं लागतं. अशा प्रकारे या संसाराच्या चक्रामध्ये सतत पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं या संसार चक्रामध्ये अडकावं लागतं. एरझारे घालाव्याच लागतात. ज्ञानाविना मुक्ती, विना ज्ञानेन सर्वज्ञ, नैव मुक्ती कदाचन, भ्रमतान कालचक्रेत्र नराणां त्रिगुणात्मके. म्हणूनच या त्रिगुणात्मक कालचक्रात मानव सतत फिरत राहतात. सत्व रज तमो गुणामध्ये सतत अडकत राहतात. म्हणूनच आता सर्व रसोपेतं पुण्यं भागवतं वद, पावनं मुक्तिदं गुह्यं मुमुक्षूणां सदा प्रिय. म्हणून रसाळ असं पवित्र श्रीमद्देवी भागवत ऐकवावं. ते मुक्ती देणारं असून मुमुक्षू जनांना आवडणारं आहे. म्हणून तर प्रभू, पुन्हा 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 आम्ही आपल्या चरणावर मस्तक ठेवतो, वंदन करतो. आम्हाला श्रीमद्देवी भागवत महापुराण सांगा. श्रोते हो, अशा प्रकारे शौनकादिक मुनींनी वारंवार विनंती केल्यावर महर्षी सुतांनी उत्तमोत्तम ज्ञान कशा कशा प्रकारे या मुनींना सांगितलं. ऐकूया उद्याच्या भागात. नक्कीच आपल्याला आवडलेले हे भाग आपण आपल्या सर्व आप्त इष्ट मित्रांना नक्कीच पाठवत असाल. नसेल पाठवत तर आजपासून पाठवायला सुरुवात करा आणि पुन्हा पुन्हा आपल्याला व्यवस्थित हे भाग ऐकायला मिळावे यासाठी आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला हे सहज उपलब्ध होईल. तर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.